चेकअप केल्यानंतर कळालं, डॉक्टरांनी सांगितलं बाबा तुमच्या हृदयाच्या खाली काही रक्ताच्या गाठी झाल्या आणि त्या गाठी काढण्यात आता भरपूर असा खर्च येईल. आजोबामध्ये काय हरकत नाही. डॉक्टर म्हणजे 6 घंटे ऑपरेशनाला लागणार आहे आणि त्याचा पूर्ण 6 लाख रुपये खर्च येईल. आजोबामध्ये काही हरकत नाही, पण पहिल्यांदा पूर्ण चेकअप करावं लागेल. 2 दिवसाच्या पूर्वी आजोबा परत दवाखान्यात आले. शुगर असेल, बीपी असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेकअप झाल्या आणि ऑपरेशनाची तारीख ठरली. ऑपरेशनाची तारीख ठरल्यानंतर सगळेच डॉक्टर, बीपीचे डॉक्टर, शुगरचे डॉक्टर, सगळे डॉक्टर आजोबांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आलं आणि ऑपरेशन चालू झालं. ऑपरेशन चालू झाल्यानंतर छाती कापली, तिथलं हृदय काढलं, एका विशिष्ट भांड्यामध्ये ठेवलं. एका विशिष्ट भांड्यामध्ये ते हृदय ठेवलं आणि हृदय ठेवल्यानंतर हृदयाच्या खाली असलेल्या गाठी त्या स्वच्छ केल्या, साफ. जवळपास 6 घंटे ऑपरेशनाला लागले. पुन्हा हृदय जसं होतं तसं ठेवलं. पुन्हा त्याप्रमाणे त्या ठिकाणी ऑपरेशन पूर्ण झालं. सक्सेसफुलचा इशारा आजोबाला केला आणि परत 15 दिवसापर्यंत आजोबा दवाखान्यात राहिले आणि दवाखान्यात राहिल्यानंतर 15 दिवसांनी त्या ठिकाणी सुट्टी झाली, डिस्चार्ज मिळाला आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर आजोबांच्या हाती बिल डॉक्टरांनी ठेवलं आणि बिल ठेवल्यानंतर आजोबांनी त्या बिलाकडे पाहायचं, रडायचं, बिलाकडे पाहायचं, रडायचं, डॉक्टरकडे पाहायचं, रडायचं. आजोबा रडायला लागले. आजोबा म्हणजे आजोबा रडत होते. रडत असताना आजोबांनी ते 6 लाखाचं बिल पाहिलं आणि आजोबा रडायला लागले. डॉक्टर म्हणत होते बाबा तुमच्याकडे पैसे नाही का? पैसे नसेल तर तुम्ही मला 5 लाख द्या, 1 लाख रुपये तुम्हाला. आजोबा पुन्हा रडायला लागले. डॉक्टरांनी आजोबांना एक सुंदर संधी दिली आणि सांगितलं बाबा तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याजवळ पैसे, तुमच्याजवळ पैसा मिळेल त्यावेळेस तुम्ही मला पैसा द्या. आता 1 रुपया देण्याची गरज नाही. आजोबा पुन्हा रडायला लागले आणि रडत असताना आजोबांना पुन्हा डॉक्टरांनी प्रश्न केला. डॉक्टर म्हणले बाबा मी सगळे तुमचे पैसे माफ केले, तुम्हाला वाटेल त्यावेळेस द्या, तुम्ही रडता का? आजोबांनी दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे. आजोबा म्हणायला लागले डॉक्टर साहेब तुम्ही 6 लाख नाही, तुम्ही 12 लाख बिल काढलं तर तुम्ही द्यायला तयार आहे. एवढी प्रॉपर्टी माझ्याकडे आहे. एवढी प्रॉपर्टी माझ्याकडे असताना